नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आपण काय पाहत आहोत? शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी गणित विषयातील व्यवहारी अपूर्णांक यातील भाग 1 आपण मागे पाहिला आणि आज आपण भाग 2 पाहणार आहोत. उदाहरणं समजून घेणार आहोत. गेल्या वेळेला आपण संकल्पना समजून घेतल्या आणि आता प्रत्यक्षात उदाहरणं सोडूया. पुढचा एक भाग असेल त्याच्यामध्ये आणखीन उदाहरणं पाहू आणि अशा पद्धतीने सर्व गणित तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेले असतील अशी माझी खात्री आहे. ठीक आहे, तर आपण सुरुवात करूया. बघा, पहिलं उदाहरण आपण बघणार आहोत. 1/2, 3/7, 16/5, 14/9, 5/13 यापैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? मागे यातलं एक उदाहरण आपण समजून घेतलेलं आहे. ज्या वेळेला या ठिकाणी अशा पद्धतीची उदाहरणं असतात त्यावेळेला आपण दशांश अपूर्णांकात ते रूपांतर करायचं. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा, पहिल्यांदा आहे 1/2, बरोबर आहे. 2 ने 1 ला भागायचंय, परंतु 1 हे 2 पेक्षा लहान आहे म्हणून पहिल्यांदा भाग लागला 0चा. पुढे अंक नाहीये म्हणून 0 द्यायचंय पुढे आणि ते द्यायचंय म्हणून इथं दशांश चिन्ह द्यायचं. म्हणजे हा 1 त्याच्या पुढे 0 घेतलं, बरोबर आहे. 2×5 म्हणजे 1/2 म्हणजेच 0.5. ठीक आहे, याची किंमत ही आली. आता नंतर 3/7 याच्यामध्ये बघा, बरोबर आहे. काय करायचं? 7 ने 3 ला भागायचंय, परंतु या ठिकाणी पाहिलं तर 3 हे 7 पेक्षा लहान आहेत म्हणून पहिल्यांदा भाग लागला 0चा. पुढे अंक नाहीये म्हणून आपण एक मनाचा 0 घेऊया. म्हणजे मी इथे खाली लिहितो समजायला पाहिजे म्हणून 30 झाले, पण हा मनाचा 0 घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह द्या आणि मग 7 ने भाग लावा. 7×4 = 28. कळलं? 30 मधून 28 गेले, बाकी राहिली 2. बरोबर आहे. पुन्हा मनाचा 0 घ्या. आता मनाचा 0 घेतला म्हणून पुन्हा तुम्हाला दशांश चिन्ह द्यायची गरज नाही, ते एकदा 7×2 = 14. बरोबर ना? आता हे स्कॉलरशिप परीक्षेत एवढा वेळ नसतो या गोष्टी करायला. झालं, इथपर्यंतच काढूया. आपण पुढे काढता येईल ना, पण इथपर्यंत काढून बघू. नंतर 16/5 म्हणजे 16/5. आता बघा, 5×3=15 भागाकार येतो तुम्हाला. इथे अंश छेदाचा भागाकार स्कॉलरशिपच्या मुलांना आलाच पाहिजे, त्यात काही तडजोडच नाही. 5×3=15, बरोबर आहे. 16तून 15 गेले, बाकी 1, त्याच्यापुढे 0, 5×2=10. बरोबर आहे ना? आपण मनाचा 0 घेतलेला आहे, बरोबर ना? इथे 16च्या पुढे काय आहे का? नाही. मनाचा 0 घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह द्यायला विसरू नका आणि 5×2=10 म्हणजे 3.2. कळतंय? ठीक आहे. आता पुढे 14/9. 9×1=9, 9×2=18. 18 मोठे 14 पेक्षा, म्हणजे 2चा भाग नाही लागणार, 1चा भाग लागेल. म्हणून बघा, मी इथे लिहिलं 1. 14तून 9 गेले, कारण 9×1=9 आहे ना. 14तून 9 गेले, राहिले 5. आता इथे काय पुढे अंक नाही, मग मनाचा 0 घ्या आणि मनाचा 0 घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह द्या. 9×1=9, 9×2=18, 9×3=27, 9×4=36, 9×5=45, 9×6=54. अरे मोठे आहेत, नको, मोठे घ्यायचे नाही. 9×5=45 म्हणून इथं 5चा लागला. 50 मधून 45 वजा केले, 5 आले. पुन्हा 0 घ्या, इथे काय दशांश चिन्ह द्यायची गरज नाही. पुन्हा 9×5=45. मी इथंच थांबतो. तुमच्या लक्षात येत आहे? 1.555. आता पुढे काय राहिलं? 5/13. ठीक आहे, 5 हे 13 पेक्षा लहान आहेत म्हणजे पहिल्यांदा तर भाग 0चा लागला, बरोबर आहे. आणि मग 5च्या पुढे काहीच अंक नाही म्हणून आपण 0 घेतला. मनाचा 0 घेतला की दशांश चिन्ह द्यायचं. आता 13×13, 13×2=26, 13×3=39, 13×4=52. 52 मोठ्यात नको, 13×3=39 म्हणून 39 खाली लिहिले. इथे 3चा भाग लागला. 50 मधून 39 गेले, राहिले 11. पुन्हा 0 घेऊ. दशांश चिन्हाच्या उजवीकडे 2 घरं तरी आपण उत्तर काढू. 13×13, 13×2=26, 13×3=39, 13×4=52, 13×5=62, 13×7=78, 13×91, 13×8=104, 13×9=117. नको, मोठे नाही घ्यायचे. 13×8=104 म्हणून इथं 0.38 एवढंच. मी आता पुढे काही करत बसत नाही आणि तुम्ही करत बसू नका. गणिताच्या पेपरमध्ये एवढा वेळ नसतो आपल्याकडे. इथे पहिलं बघा, 1/2 म्हणजे 0.5. इथे 3/7 म्हणजे 0.42. 16/5 म्हणजे 3.2. 14/9 म्हणजे 1.55 आणि
5/13 म्हणजे 0.38. आता याच्यामध्ये बघा हा मोठा आहे घ्यायचा नाही, हा पण मोठा आहे. आता 0.5 बघा 0.5 पेक्षा 0.42 हे लहान आहे, म्हणजे हा ही मोठा झाला. आता यामध्ये बघा 0.42 पेक्षा 0.38 हे लहान आहे, म्हणजे हे घ्यायला लागतील आपल्याला. हे गेले, म्हणजे सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे? 5/13. कळलं? सोपं आहे ना? सोडवायला गेलं तर सगळं सोपं असतं. ठीक आहे, पुढे. आता बघा दुसरं उदाहरण. यापैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? 13/4, 11/10, 12/13 आणि 25/12. मागासचीच पद्धत वापरायची. 13/4. ठीक आहे, 4 त्रिक 12. 13तून 12 गेले, बाकी राहिले 1. पुढे अंक नाही म्हणून आपण मनाचा शून्य घेतला. मनाचा शून्य गेला की दशांश चिन्ह द्यायचं. हे तर शिकलाय तुम्ही. ठीक आहे, 4 दुने 8. 10तून 8 गेले, बाकी राहिली 2. 2च्या पुढे मनाचा शून्य घ्या, पुन्हा दशांश चिन्ह द्यायचं नाही. 4/25 म्हणजे 3.25. ठीक आहे, हे आलं याचं उत्तर. आता पुढे 11/10. बघा पहिल्यांदा तर 10 1चा भाग लागला, बाकी राहिली 1. मनाचं शून्य घेऊया, बरोबर आहे. मनाचा शून्य घेतला म्हणून इथं दशांश चिन्ह द्या आणि 10 10तून 10 गेले 0. इथं भागाकार संपला. 1 थांबा, 1.1. पुढे 12/13. 12 हे 13 पेक्षा लहान आहेत म्हणून 0चा भाग लागला. आता या 12च्या पुढे अंक नाही म्हणून आपण मनाचा शून्य घेऊ. मनाचा शून्य घेतला की इथे दशांश चिन्ह द्या. 13 117. बरोबर आहे ना? मग 9चा भाग लागला. 117 वजा करा, बाकी राहिली 3. बरोबर आहे की नाही? मग 2 घरी तरी आपण दशांश चिन्हाच्या उजवीकडे जाऊया. म्हणून बघा 13 इथे शून्य घेतलं. 13 13 दुने 26. 2चा भाग लागला. 30 मधून 26 गेले, बाकी राहिली 4. पुढे लावायची गरज नाही आहे सध्या तरी. 2च घरांपर्यंत आपण जातोय. नंतर तिसरं चौथं 25/12. ठीक आहे, 25/12. 12 दुनी 24. बरोबर आहे. 25 मधून 24 गेले, बाकी राहिली 1. पुढे मनाचा एक अंक घेऊया. अंक कोणता घेऊया? 0 घेऊया. तो 0 घेतला मनाचा म्हणून इथं दशांश चिन्ह दिलं. बरोबर आहे. तरीही 12 पेक्षा 10 लहान आहेत म्हणून पुन्हा 0चा भाग लागला. बरोबर आहे, लक्षात आलं? मग 10तून 0 गेले, राहिले 10. पुन्हा 0 मनाचे घ्यायचे. 100 झाले. 12 1 12, 12 24, 32 36, 22 48, 22 60, 12 72, 22 37, 84, 12 80, 96. ठीक आहे, 2च घर आहेत म्हणून मी आता इथं काय वजाबाकी वगैरे करत बसत नाही. सर्वात मोठा अपूर्णांक शोधायचा आहे. इथे बघा 3.25, 1.1, 0.92 आणि 2.08 म्हणजे सगळ्यात मोठा 25/12 हा अपूर्णांक मिळाला. समजलं? सर्वात लहान 12/13 कारण 0.92 आलेलं आहे. कळतंय? जाऊया पुढे. आता बघा यातलं उदाहरण खूप सोपं आहे, मजेशीर आहे. पण काही मुलं गडबडतात, तरी नक्की कसं करायचं. 5/4 या पूर्णांकात 5/4 किती वेळा मिळवल्यास बेरीज 5 येईल? किती वेळा मिळवले 5/4 मध्ये 5/4 की बेरीज 5 येईल? तर काय करायचं माहितीये का याच्यामध्ये? बघा याचा आणि याचा गुणाकार करून घ्यायचा. छेदस्थानी जे आहे ना ते आणि उत्तर जे आहे त्यांचा गुणाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी बघा 4 गुणिले 5 बरोबर 20. समजून घ्या मी काय करतोय. छेदस्थानी जी संख्या आहे त्यांनी या उत्तराला गुणायचं. म्हणजे का? तर अंशात 20 यायला पाहिजे. बघा अंशात 20 यायला पाहिजे. म्हणजेच 4 ने 20 ला भागलं की 5 उत्तर येणार. बरोबर आहे. 4 ने 20 ला भागलं की 5 येणार. मग हे 20 होणार कधी? तर मग हा जो 5 आहे ना अंशातला त्याने याला भागा. तर
5 एके 5, 5 चोक 20. म्हणजे काय, 4 वेळा तुम्ही 5 घेतले ना, 5 अधिक 5 अधिक 5, हे एवढं करत बसायचं नाही, समजावं म्हणून सांगतोय की झाले अंशात 20 आले. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे 4 वेळा घ्यावे लागणार 5, तेव्हा ते अंशात त्यांची बेरीज केली तर 20 होणार. पण त्यातला एक तर आपल्याला दिलेला आहे ना, मग अजून किती वेळा घ्यायला लागणार, तर या 4 मधून 1 वजा करा, म्हणजे 3 वेळा घ्यावे लागणार. काय, 5/4 या अपूर्णांकात 5/4 3 वेळा मिळवल्यास बेरीज 5 येईल. समजलं? परत एकदा सांगतो, छेदातला जो अंक आहे तो आणि बेरीज यांचा गुणाकार करा, त्याला ह्या अंशातल्यानी भागा आणि वजा 1 करायचा. वजा 1 का करायचं, कारण ऑलरेडी हा इथे एकदा आलेला आहे म्हणून. ठीक आहे, पुढच्या उदाहरणात तुम्हाला जास्त कळेल. आता बघा, मगासच्या प्रमाणे 7/9 या अपूर्णांकात 7/9 किती वेळा मिळवल्यास बेरीज 7 येईल. मगाशी सांगितल्याप्रमाणे छेदस्थानी 9 आहे, त्यांनी याला गुणायचं. 9 7 63, 9 गुणिले 7, हे तोंडी आलं पाहिजे. हे मी समजावं म्हणून इथे करतोय. तुम्हाला एकदा ही प्रॅक्टिस झाली ना तोंडी, 9 7 63, 63 ला पुन्हा अंशाने भागा. कोणत्या, या, म्हणजे 7 9 63, म्हणजे किती, 9 वेळा 7 घेतले की अंशामध्ये 63 येतील, आणि 63 ला 9 ने भागलं की 7 येतात. म्हणजे आता 9 वेळा घ्यायला लागतील, पण इथे आधीच एकदा घेतलेत ना 7 अंशात, मग ते वजा करायचे, म्हणजे 9 वजा 1 बरोबर 8. 8 वेळा 7/9 मिळवल्यास बेरीज 7 येईल. आता तुम्ही बघा, समजून घ्या सूत्र काय होतं. तर अशा उदाहरणाला सोडवायला छेद घ्यायचा, छेदस्थानी अंशातली संख्या लिहायची, गुणिले जे उत्तर असेल ते, जे उत्तर आहे ना, जी काय उत्तर आहे बेरीजेची, उत्तर घ्यायचं. बरोबर आहे, हे सगळं करा आधी आणि नंतर सगळ्या शेवटी वजा करा. बरोबर आहे. तर या पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. लक्षात, अंशाला त्याला छेद करा, छेदाला त्याला अंश करा, गुणिले जे उत्तर आहे ते करा, आणि हे सगळं झालं की शेवटी मग 1 वजा करा. हे आधी हे सगळं व्हायला पाहिजे, म्हणून मी याला कंसात लिहिलंय. कळतंय? पुढे जाऊया. आता बघा, आता लक्षात येईल मला वाटते, 8/12 या अपूर्णांकात 8/12 किती वेळा मिळवल्यास बेरीज जाईल. तुम्हाला माहितीये, यानी याला गुणायचं. 12 10 120, मी डायरेक्ट लिहितो. आता तुम्ही हुशार मुलात, 120, आणि छेदस्थानी काय करायचे, 8, या 8 ला घ्यायचंय, 8 ने 120 ला भागला, 8 एके 8, बाकी राहिली 4, 8 पंचे 40, हे 4 आणि हे 0, 40 झाले ना. 4च्या पुढे 0 मांडलं की 40 होतो. म्हणजे किती, 15 वेळा 8 घेतले की 120 होणार आहे. पण त्या 15 पैकी एकदा तर घेतलेलं आपण, मग 1 वजा करून टाका, म्हणजे अजून तुम्हाला 14 वेळा मिळवायला लागेल. म्हणजे सॉरी, एकदा घ्यायला लागेल, म्हणजे 14 वेळा. ठीक आहे, म्हणजे 8/12 या पूर्णांकात 8/12 14 वेळा मिळवल्यास बेरीज 10 येईल. लक्षात आलं? सोपं आहे. 6वं उदाहरण आहे बघा, अतिशय सोपं उदाहरण आहे. बघा या ठिकाणी काय आहे, 9/5 गुणिले 5/9 अधिक 2 बरोबर किती. तर ठीक आहे, गुणाकार करत असताना ना व्यवहारी अपूर्णांकाचा तुम्ही अंशाने अंशाला गुणायचं, छेदाने छेदाला गुणायचं, पण अंश आणि छेद यांच्यात भागाकार होतो. हा, जर जात असेल भाग तर लगेच लावून घ्यायचा. म्हणजे बघा इथे सोपं आहे एकदम. इथे काय केलंय मी, 9/5 गुणिले 5/9 अधिक 2 बरोबर किती. तर मला बघा या ठिकाणी काय करतोय मी, या 9चा आणि या 9चा भाग जाईल. बघा 9 एके 9, 9 एके 9 आहे ना. 9च्या पड्यात हे 9 आहेत, हे 9 आहेत, शेवटी हे 5 आणि 5 ने भाग जातोय. 5 एके 5, 5 एके 5. पहिल्यांदा गुणाकार, नाही तर तुम्ही बेरीज करायला जाल तर चुकेल. हा, म्हणून बरोबर बघा, 1 गुणिले 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1. छेदस्थानी 1 लिहायची गरजच नसते, त्यामुळे ते काही मी लिहित नाही. अधिक 2, 1 अधिक 2 बरोबर 3. लक्षात आलं? तुम्ही 9 45 केलं, 5 9 45 केलं, 45/45 पुन्हा एकच येणार आहे. पण 1 अधिक 2 3. पण गुणाकार करत कशाला बसा मोठा, आधीच भाग लावायचा. ठीक आहे,
पुढे आता बघा इथे पण तसंच आहे. पहिलं मी लिहून घेतो 12/7 गुणिले 14/36 अधिक 8/3. ठीक आहे, बरोबर. आता बघा 12 आणि 36 एकाच पाड्यात आहेत, 12च्या पाड्यात आहेत. 12 एके 12, 12 2 24, 12 3 36. पहिल्यांदा बघा 12 एके 12, 12 त्रिक 36. म्हणजे इथं भाग करायला 3. 7 आणि 14 एका पाड्यात आहेत की 7च्या. 7 एके 7 आणि 7 दुने 14. अंशात काय राहिलं बघा 1 गुणिले 2 म्हणजे 2. इथे छेदस्थानी 1 गुणिले 3 हे राहिलेलं अधिक 8/3. समच्छेद पूर्णांकांची बेरीज वजाबाकी होते. मग छेदांची वजाबाकी नाही करायची, अंशांची वजाबाकी करायची. 2 अधिक 8 10, 10/3. ठीक आहे. क्लुप्त्या आपण नंतर बघू, पहिल्यांदा आपण कन्सेप्ट समजून घेऊया. 10/3 आलं लक्षात या सगळ्याचं उत्तर. आता पुन्हा तुम्हाला माहितीये कंस पहिला सोडवायचा असतो. या कंस मामाला पहिला आपण काढून टाकू. ठीक आहे, पहिल्यांदा मी उदाहरण लिहितो. या ठिकाणी बघा मी डायरेक्टच लिहितो. आता परत उदाहरण लिहित बसत नाही. हे बघा इथे छेदस्थानी 3 आहे, इथे छेदस्थानी 3 आहे, इथे छेदस्थानी 3 आहे. म्हणजे समच्छेद अपूर्णांक आहे. पहिल्यांदा बेरीज करू. 11 आणि 7 18, 18/3 वजा 4/3 हे कंसातच लिहितो मी, वजा 5/3 हे बाहेरच लिहितो आहे तसं. 18तून 4 गेले काय 14 ना, 14/3 वजा 5/3. 14तून 5 गेले किती राहिले 9 ना, 9/3. 9/3 पण कधी कधी पर्यायात 9/3 दिसणारच नाही तुम्हाला. अरे मग काय करायचं, तर 9 आणि 3 दोन्हीही संख्या कोणत्या एका संख्येच्या पाड्यात आहेत, तर मला 3च्या पाड्यात 3 पण मिळतात आणि 9 पण मिळतात. मग 3 दोघांनी भागलो. 3 एके 3, 3 त्रिक 9. म्हणजे अंशात आले 3, छेदात आले 1. छेदातलं 1 लिहायची गरज नाही, उत्तर आलं 3. कळलं? सोपं होतं की नाही? काहीच नाही, अवघड काय आहेच नाही. समजायला लागलं की सगळं सोपं. आता बघा 9वं उदाहरण. 2/5, 8/5, 6/5, 3/5 या अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा व लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक किती येईल? पहिल्यांदा चढत्या क्रमाने मांडणी करूया. आता समच्छेद अपूर्णांक आहे. मग ज्या अपूर्णांकांचे छेद सारखे असतात त्याच्यामध्ये ज्याचा अंश लहान तो छेद लहान, ज्याचा अंश मोठा तो मोठा. मग आता या ठिकाणी बघा सर्वात लहान अंश कुणाचा आहे, तर या ठिकाणी 2/5 मध्ये. मग तो झाला लहान. चढता क्रम पहिल्यांदा मी इथं लिहितो. स्कॉलरशिप एक्झाम मध्ये असं काही लिहित बसायचं नाही, पटपट पटपट सोडवत जायचं, तोंडी करता आलं पाहिजे. 2/5 हा गेला समजा. आता राहिलेल्यांपैकी 3, 8, 6 मध्ये 3, 3/5 राहिलेल्यापैकी 6/5 कळतंय ना, आणि मग 8/5 हा झाला चढता क्रम. आता त्यांनी काय म्हटले, सर्वात मोठा व लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक. फरक म्हणजे वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी करायचे. मग मोठ्यातून लहान वजा होईल. मग 8/5 वजा 2/5 हा काय काढतोय आपण, फरक. 8तून 2 गेले 6, 6/5 झालं, सोडून झालं आपलं 6/5. आता बघा 10. 7/4, 7/2, 7/8, 7/3 या अपूर्णांकांची चढत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा व लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक. फरक म्हणजे वजाबाकी किती. आता मला सांगा, या ठिकाणी हे समच्छेद नाही पण यांचा ना अंश समान आहे. तर लक्षात ठेवा, ज्या वेळेस अंश समान असतो त्यावेळेला ज्याचा छेद मोठा तो लहान, ज्याचा छेद लहान तो मोठा. समान अंश असताना ज्याचा छेद मोठा तो लहान, ज्याचा छेद लहान तो मोठा. मग आता मला बघूया सर्वात मोठा अपूर्णांक कोणता येईल, तर ज्याचा छेद लहान तो मोठा. म्हणजे 7/2 सर्वात मोठा मी लिहितो, तुम्हाला समजावं म्हणून ना.
स्कॉलरशिप परीक्षेत तुम्ही काही एवढं लिहित बसू नका. पटपट पटपट लिहायचं. 7/2 7/2. आणि सर्वात लहान कोण आहे रे बाबा नो? तर ज्याचा अंश ज्याचा छेद सगळ्यात मोठा कोण? 7/8. ठीक आहे. आता यांची वजाबाकी करूया. इथं करूया. मोठा कोण आहे त्याच्यातूनच लहान वजा होणार ना. 7/2 वजा 7/8. आता तिरकस गुणाकार आणि छेद समान करता येतात, परंतु या ठिकाणी थोडा शॉर्टकट काय करतो मी, 2चे 8 होतात. 2ला समजा जर मी 4ने गुणलं ना तर 8 होतात. मागे एक उदाहरण बघितलं आपलं. मग 2ला 4ने गुणायचं, मग 2ला 4ने गुणलं तर 7ला पण 4ने गुणायचं. म्हणजे याची किंमत सारखी राहील. ठीक आहे. म्हणजे बघा मी काय करतो, 7 गुणिले 4 2 गुणिले 4 वजा 7/8. हे काय गेलं कळलं का रे तुम्हाला? आपण इकडच्या पहिल्या अपूर्णांकाचा छेद 8 करून घेतलेला आहे याच्यासारखाच. याला काही गुणत बसायचं नाही ना, ते याचा छेद परत वेगळा होईल आणि मग तुम्ही आणि गणित पुढे पुढे सोडवायला लागेल. तर या ठिकाणी बघा 7 चोक 28. ठीक आहे. आणि 2 चोक 8 वजा 7/8. 28 मधून 7 गेले, राहिले 21. 21/8 झालं. उदाहरण सोडून झालेलं आहे. सर्वात मोठा अपूर्णांक सर्वात लहान अपूर्णांक यांच्यामधील फरक 21/8. 4/9 अधिक 5/8 काय आहे या उदाहरणात? 4/9 अधिक 5/8. आता या ठिकाणी जर तुम्ही नीट विचार केलात ना तर 9चे काय 8 होत नाहीत, 8चे काही 9 होत नाही. म्हणजे काही गुणाकार केला तर मग तिरकस म्हणजे या 8ने या दोघांना गुणायचं, या 9ने या दोघांना गुणायचं. कसं ते सांगतो बघा. पहिल्यांदा काय करायचं, तुम्ही ना 4/9 आहे तसंच लिहून घ्यायचं. कारण बरीचशी मुलं आहेत ना उगेच 5 इकडे घेत बसतात किंवा इकडे गुंताना ना 4 इकडे घेत असतात. काय करायचं नाही, हे 4/9 आहे तसं लिहून घ्या. आणि ह्याचा जो छेद आहे ना दुसऱ्या अपूर्णांकाचा तो अंशातही गुणाकाराच्या याच्यात लिहा आणि छेदातही लिहा. आता कळलं की नाही? म्हणजे या 8ने या दोघांनी गुणून झालं. परत मध्ये काय चिन्ह अधिकचं आहे ना, देऊन टाका अधिक. आणि बघा हे 5/8 लिहून ठेवा जसेच्या तसे. 5/8. आणि काय करायचं, ह्यांना दोघांना कोण गुणणार आहे, हा 9 लिहून टाका. 5 गुणिले 9 आणि 8 गुणिले 9. नंतर रेष वाढवा. नवीन शिकत असताना काही गोष्टी लक्षात येत आहे, त्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. 4×8 32, 9×8 72 अधिक 5×9 45, 8×9 72. समच्छेद अपूर्णांक झाले. छेदांची बेरीज करायची नाही, छेद मी आहे तसाच लिहितो म्हणून छेद लिहिला असाच 72 आणि अंशांची बेरीज करून घेतो. 5 आणि 2 7, 3 आणि 4 7, 77/72. 11वं उदाहरण झालेलं आहे. पुढे जाऊया. बघा ना, रुद्रकडे 6 डझन आंबे होते, त्यापैकी 3/4 पट आंबे त्याने जयला व 1/6 पट आंबे हर्षवर्धनला दिले, तर त्याच्याकडे किती आंबे शिल्लक राहिले? आता या ठिकाणी अशा उदाहरणामध्ये ना ही जी पट आली ना, किती पट आली म्हणजे तिथं गुणाकार करायचा असतो, लक्षात ठेवा. म्हणजे जी एकूण संख्या आहे त्यांनी त्याला गुणायचं म्हणजे ते कळतं किती दिले काय केले ते. ठीक आहे. रुद्राकडे 6 डझन आंबे होते. 6 डझन म्हणजे प्रत्यक्षात आंबे किती? 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 12 गुणिले 2 24, 3 डझन म्हणजे 12 गुणिले 3, तसं 6 डझन म्हणजे 12 गुणिले 6. इथे ठिकाणी किती आंबे होते? 72. 12×72 म्हणजे रुद्रकडे 72 आंबे होते. शॉर्टकट लिहिते हे स्कॉलरशिप साठी. 72 आंबे होते. त्यापैकी 3/4 पट आंबे त्यांनी जयला दिले. मग जयला दिलेले आंबे मी फक्त जयला लिहितो. किती दिले? तर हे 72 होते, त्याचे किती? 3/4. समजतंय? आता 4ने 72ला भाग जातो. भाग लावून बघू. 4×1=4, 4×1=4. इथे आहे 7, पाड्यात आहे 4, 7तून 4 गेले, बाकी राहिली 3. ते छोटेसे 3 मी इथं लिहितो. म्हणजे ही संख्या तयार झाली 32. 4×8 32. 18. बघा 4ने 72ला भागलं की 18 येतं. 18चा पाठ असेल तर लगेच काय, 18 18 36, 18 54, 18 54 72. मग 18 गुणिले 3 54. जयला त्याने आंबे किती दिले? 54 आंबे जयला दिले. होते किती? 72. ठीक आहे. आणि
1/6 पट आंबे हर्षवर्धनला दिले. आता बघूया आपण. हर्षवर्धन लिहितो. आम्हाला लाडका विद्यार्थी आहे शाळेतला हर्षवर्धन. तर या हर्षवर्धनला दिलेले आंबे 1/6 पट. कशाची 1/6 पट? 72ची है ना. तर आता मग 72 गुणिले 1/6. 6 ने 72ला भाग जातो. लावून बघा. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही लावून बघा. 6 पाड्यात आहेत 6, इथे आहेत 7. 7तून 6 गेले, बाकी राहिली 1 झाले 12. 6 दुने 12. म्हणजे हर्षवर्धनला दिले किती आंबे? 12. एकूण आंबे किती होते? 72. मग 72 मधून हे सुद्धा गेले, हे सुद्धा गेले. मग या दोघांची बेरीज करू. 54 अधिक 12, 4 2 6, 5 1 6. 66 आंबे गेले 72 मधून. राहिले किती? वजाबाकी करू. तोंडी येईल, पण जरा मी करून दाखवतो. हा, 2 6 नाही, 12 6 गेले 6, 7 7 गेले 0. हे 6 आंबे त्याच्याकडे शिल्लक राहिले, रुद्रकडे. पट्टीतले उदाहरण आहे, गुणाकार करायचा समजून घ्या. आता एका बागेत 180 झाडे आहेत. किती झाडे आहेत? 180. त्यापैकी 1/2 झाडे पिंपळाची, 1/6 झाडे चिंचेची आणि उरलेली झाडे काजूची आहेत. तर त्या बागेत काजूची किती झाडे आहेत बघा, समजून घ्या. एकूण झाडे मी लिहितो हा इथं. एकूण झाडे बरोबर 180. त्यापैकी 1/2 झाडे पिंपळाची. मग मी तर लिहितो पिंपळ. पिंपळ किती? 1/2. कशाचे 1/2? 180. 1/2 म्हणजे निम्मी, अर्धी समजून घ्या. 2तला 1 भाग म्हणजे निम्माच झाला ना. 180च्या निम्मे. तोंडी मला माहितीये 90, पण मी इथं तुम्हाला दाखवतो. 1 बे 9 18 बे 0 0. म्हणजे पिंपळाची झाडे किती आहेत? 90. ठीक आहे, पुढे जाऊया. चिंचेची झाडे 1/6. मग इथं मी लिहितो चिंच. ठीक आहे, चिंच किती? एकूण 180 गुणिले 1/6. 6 ने 180 ला भाग लावायचा. तुम्हाला माहिती आहे अंश आणि छेद असेल तर त्यांच्यात भागाकार होतो. म्हणून इथं 6 6 6 3 18 6 0 0. म्हणजेच चिंचेची झाडं 30 आणि उरलेली झाडं काजूची आहेत. मग पहिल्यांदा त्या 180 मधून पिंपळ पण काढून टाका आणि चिंच पण काढून टाका. काढून टाका म्हणजे झाडं तोडायची नाहीत. झाडं लावा, झाडं जगवा. झाडं आपल्याला सावली, फळे, फुले काय काय देतात. तर इथून काढायची म्हणजे या उदाहरणात ती वजा करायची, म्हणजे जेणेकरून उरलेली झाडे काजूची आहेत ती आपल्याला मिळतील. तर बघा या दोघांची बेरीज करू. 90 आणि 30 किती? म्हणजे बघा पिंपळ अधिक चिंच हे लिहिणं अपेक्षित नाहीये मला, कारण वेळ जातो स्कॉलरशिप परीक्षेत. 90 अधिक 30 120. 180 मधून 120 वजा करा. मग राहिलीत काजूची म्हणजे 60 ना. 180 एकूण झाडे, त्याच्यातून पिंपळ आणि चिंच दोघांची मिळून आहेत ती वजा केली. 0तून 0 गेले 0, 8तून 2 गेले 6, 1तून गेले 0. म्हणजे किती झाले? काजूची झाडं 60 आहेत. काजूच्या बिया अत्यंत महाग, 1000 रुपये किलो आहे. तर ती झाडं लावा, चांगली गोष्ट आहे. आता हे माझ्या शाळेचं उदाहरण. सडवली शाळेत 50 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 90% विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. तर किती विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत? खरं तर 100% आमचे विद्यार्थी अभ्यास करतात, पण इथं काहीतरी उदाहरण हवं. 100%चं सोडवणं सोपं आहे म्हणून मी 90% घेतलेलं आहे. आमचे सर्व विद्यार्थी हुशार आहेत आणि अभ्यास करतात. तर या ठिकाणी सडवली शाळेतील एकूण विद्यार्थी आहेत 50. बरोबर आहे? लिहू का? पटकन लिहितो. एकूण विद्यार्थी किती आहे? 50. त्यापैकी 90% विद्यार्थी नियमित अभ्यास करतात. मग किती विद्यार्थी पहिल्यांदा नियमित अभ्यास करतात ते काढूया. ठीक आहे, तर बघा 2 पद्धतीने करू शकतो आपण हे उदाहरण. म्हणजे पण पहिलं मी एकच दाखवतो. बघा सडवली शाळेत 50 विद्यार्थी आहेत. मग 50च्या 90%. 90% म्हणजे 90/100. 40% म्हणजे 40/100. 60% म्हणजे 60/100. 85% म्हणजे 85/100. या ठिकाणी बघा 50 गुणिले 90/100. आता या ठिकाणी हे असे जे
उदाहरणं असतात ना, मग या शून्याला हा शून्य घालवा, या शून्याला हा शून्य घालवा. ते शून्याला शून्य घालवतो म्हणजे काय, 10 आणि 90ला भागा, 100ला भागा. 10च्या पाड्यात 90 90 म्हणून 9 आले, 10च्या पाड्यात 100 10 म्हणून 10 आले. पुन्हा 10 आणि 50ला भागायचे, मग 10 × 10 म्हणजे इथं 1 राहिला, 10 × 5 = 50, म्हणजे असं 5 × 9 = 45. हे 45 विद्यार्थी आहेत ना, हे नियमित अभ्यास करणार आहेत. कळलं? 45 विद्यार्थी जे आहेत ते नियमित अभ्यास करतात. नियमित अभ्यास करणार आहेत. मग राहिलेले 50 पैकी 45 गेले, राहिले 5 विद्यार्थी बिचारे अभ्यास करत नाही. या उदाहरणात 5 विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत. एकूण विद्यार्थ्यातून एवढी संख्या वजा करा. आता या ठिकाणी बघा, मी म्हटलं ना दुसरी पद्धत, तर 90% विद्यार्थी नियमित अभ्यास करतात, म्हणजे 10% विद्यार्थी अभ्यास नियमित करत नाहीत. म्हणून नियमित अभ्यास न करणारे आपण दुसऱ्या पद्धतीने काढू शकतो. उदाहरण आपलं इथलं संपलेलं आहे. 5 विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत, हे उत्तर आलंय 5. पण थोडस एक्स्ट्रा सांगतो, 2 पद्धतीने कसं करायचं उदाहरण ते. 5 विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत, वेळ वाचावं म्हणून थोडीशी शॉर्टकट. तुम्ही शॉर्टकट मारायचं ना. आता बघा, 10% विद्यार्थी नियमित अभ्यास करत नाहीत. 50च्या 10% म्हणजे 50 × 10/100. 0 0 0 0 5 × 1 5. कळलं तुम्हाला? नियमित अभ्यास न करणारे विद्यार्थी 5, हे डायरेक्ट पण काढू शकलो आपण. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवहारी अपूर्णांक त्यातील भाग 2 पाहिलेला आहे. पुढील जो भाग आहे त्याच्यात आपण आणखी उदाहरणं पाहू. कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे, सगळी उदाहरणं सोडवता यायला पाहिजे, आणि स्कॉलरशिप मध्ये राज्याच्या गुणवत्ता यादीत आपण यायला पाहिजे. शुभेच्छा तुम्हाला. तुर्तास थांबतो. धन्यवाद. पुढील भागात भेटू. माय मराठी स्कूल युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या, बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला लगेच तुम्हाला कळेल. चला भेटू नंतर.